परंतु अंतिम बॉलवरती हा सामना समाप्त झाला। एक बॉल 5 धावांची गरज असताना चांगला बॉल आणि सालोशी टीम विजयी ठरते। चला टीम शिंदी आपण या मुख्य व्यासपीठाच्या समोर आणि टीम सालोशी आपण या मुख्य व्यासपीठाच्या समोर। दोन्ही टीमना विनंती आहे आपण या। आपण बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण आयोजन कमिटी आपल्यालाही विनंती आहे की तुम्ही मुख्य व्यासपीठाच्या समोर या। इथून पुढे पारितोषिक वितरण सोहळ्याकडे जाण्यापूर्वी प्रथमतः आपण प्रमुख मान्यवरांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत। बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित असा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत। अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचं मी प्रथमतः मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि सन्मानाकडे वळूया आपण। मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करूया। या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आदरणीय आमचे दाजीराम दादा पवार उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा सन्मान येथे मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। पुढील सन्मान मुख्य व्यासपीठावरती आदरणीय आमचे बबनदादा पवार यांचाही सन्मान आम्ही करतोय। ही सर्व मंडळी गावावरून खास आले या स्पर्धेसाठी आणि त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। बबनदादा पवार यांनाही सन्मानित करूया आपण। ही मंडळी गावावरून आले, त्यांना सन्मानित आपण करतोय। बबनदादा या। बबनदादा पवार यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय, त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय। पुढील सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती श्री महेंद्र दादा सकपाळ यांनाही आपण सन्मानित करतोय। महेंद्र दादा सकपाळ या, आपल्यालाही सन्मानित केलं जात आहे। त्याचबरोबर पुढील सन्मान आहे ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या संपूर्ण टीमला टी शर्ट सौजन्य देण्यात आलंय। उद्योजक आहेत अर्थातच आमचे आदरणीय आनंददादा विठ्ठल सकपाळ यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय। या संपूर्ण टीमसाठी टी शर्ट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलंय श्री आनंददादा विठ्ठल सकपाळ यांना मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केलं जात आहे। त्यांचं सन्मान चिन्ह पण द्या। त्याचबरोबर त्यांना सन्मान चिन्हही आपण देणार आहोत। या स्पर्धेचं सन्मान चिन्हही त्यांना दिलं जात आहे। आता कोण राहिलं पुढच्या लाईन मध्ये? सकाळच्या सत्रामध्ये अगदी उद्घाटनापासून या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थाने दाखल होणार वेंगळे गावचं नेतृत्व अर्थातच आमचे मारुती दादा सकपाळ साहेब यांचा सन्मान आपण सकाळच्या सत्रामध्ये केलाय, त्यांचंही आपण स्वागत करूया। आता मात्र इथून पुढे ग्रामस्थ काही आहेत या ठिकाणी उपस्थित आणि त्यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय। आदरणीय आमचे राजेश दादा सकपाळ यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय। राजेश दादा सकपाळ या। त्याचबरोबर आदरणीय आमचे संपत दादा सकपाळ यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। संपत दादा सकपाळ यांना सन्मानित मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय। टीम शिंदी आणि टीम सालोशी आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या। काही मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा संपन्न करणार आहोत। आपण बसून घेतलं तरी चालेल, थोडंसं एक 10 ते 15 मिनिटं सन्मान करूया
आणि त्यानंतर ट्रॉफीचं वितरण आपण या ठिकाणी करणार आहोत। पुढील सन्मान आहे आदरणीय कुशाबादादा सकपाळ यांनाही या ठिकाणी आपण सन्मानित करतोय। आदरणीय आमचे कुशाबादादा सकपाळ जे वेंगळे गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांचंही महत्त्वपूर्ण सहकार्य नेहमी या स्पर्धेला लाभतं, त्याबद्दल त्यांचाही सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। इथे आपण इथून पुढे ज्यांनी आम्हाला बहुमूल्य सहकार्य केलंय त्यांना या ठिकाणी आम्ही सन्मान चिन्ह देणार आहोत। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय आदरणीय बबन दादा सकपाळ यांना आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देणार आहोत। बबन दादा सकपाळ सन्मान चिन्ह आम्ही देणार आहोत, कारण या संपूर्ण स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभलंय आदरणीय आमचे बबनदादा सकपाळ यांना आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान आणि त्यांना आपण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान आपण करणार आहोत। ट्रॉफी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय अंकुशदादा भालेराव यांचाही सन्मान आम्ही करतोय। ट्रॉफी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत। थोडंसं घाई करा, रेडी राहा तुम्ही। अंकुशदादा भालेराव ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य लाभलंय त्यांनाही आपण सन्मान चिन्ह देणार आहोत, त्यांचाही सत्कार या व्यासपीठावरती केला जातोय। तदनंतर सोमनाथ पवार यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल, त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य आहे। सोमनाथ पवार घ्या ना, घ्या, होऊन द्या। टी शर्ट सौजन्य संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला लाभलं। आदरणीय आमचे आनंद विठ्ठल दादा सकपाळ यांचा आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला। त्यानंतर यूट्यूब सौजन्य उमेश शिंदे हॉटेल सुकून पॅलेस या आपण आपल्यालाही सन्मानित केलं जात आहे। यूट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय उमेश शिंदे हॉटेल सुकून पॅलेस त्यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय। मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी दिली जाते त्यांना। थँक्यू सो मच। पुढील सन्मान आहे स्टेज व डेकोरेशन ज्याच्यासाठी आम्हाला सौजन्य लाभलं आदरणीय आमचे सूर्यकांत दादा पवार यांनाही या ठिकाणी शॉल, पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केला जातोय। सागर सकपाळ आरोही टूरचे मालक त्यांचा सन्मान केला जातोय। सागर सकपाळ त्याचबरोबर या सागर सकपाळ या आपलाही सन्मान या ठिकाणी वेंगळे गावच्या माध्यमातून केला जातोय। पुढील सन्मान आहे वेंगळे गावचे सुपुत्र आमचे मित्र राजेश सकपाळ यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। या चला आपल्याला गावच्या माध्यमातून सन्मानित केलं जातोय। राजेश सकपाळ जे वेंगळे गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून केला जातोय। मैदान सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय अर्थातच सुमित कांबळे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। सुमित कांबळे त्यानंतर पंचांसाठी सौजन्य आम्हाला लाभलंय संतोष यदू सकपाळ यांचाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। पंचांसाठी खूप महत्त्वाचं सहकार्य संतोष यदू सकपाळ सन्मान चिन्ह, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। ज्यांच्यापासून बॉल सौजन्य लाभला आम्हाला संतोष कांबळे यांचा सन्मान सकाळी आपण केलाय। त्यानंतर पाणी सौजन्य संतोष बाबूराव सकपाळ पाणी सौजन्य लाभला त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय। सन्मान चिन्ह द्या। पुढील सन्मान आहे समालोचकांसाठी सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय संदीप दादा पवार या आपलाही सन्मान केला जातोय। संदीप पवार समालोचकांसाठी बहुमूल्य सहकार्य लाभलं त्याबद्दल त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। बाकी कोणाची मागचे घ्यायचे
नाव सांगा ना बाकी तुम्ही. हे झाले ना हो हे झाले ना आता हे वाले लिस्ट आहे सगळे आहेत हां. कोण राहिले त्यांना केसे घेतो कोण आले गावाहून? तुम्ही हे पण लिस्ट आहे सगळी एक रमेश सकपाळ आहेत का? घ्या त्यांचं घ्यायचं अनाऊन्स करा त्याचबरोबर एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. माजी सरपंच ग्रामपंचायत वेंगळे माननीय श्री रमेश कृष्णा सकपाळ यांना सन्मानित केलं जात आहे. नाहीत ना ते? पुढील सन्मान आहे माजी सरपंच ग्रामपंचायत वेंगळे माननीय श्री रमेश कृष्णा सकपाळ यांना सन्मानित केलं जात आहे. घेतला त्यांचा आमचे अरुण दादा यांच्या माध्यमातून हा सत्कार स्वीकारला जातोय. माननीय श्री सचिन श्रीरंग सकपाळ यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. माननीय श्री सचिन श्रीरंग सकपाळ या स्पर्धेमध्ये विशेष सन्मान त्यांचा केला जातोय. ट्रॉफी आहे काय ना? द्या ना मग पटापट. ट्रॉफी आहे आणि पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. पुढील सन्मान आहे श्री राजेश दादा सकपाळ. विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पुढील सन्मान आहे श्री गोविंद दादा गायकवाड यांचा सन्मान आम्ही करतोय. गोविंद दादा गायकवाड यांचाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांनाही या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. माननीय श्री सामाजिक कार्यकर्ते आमचे अरुणदादा सकपाळ यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लागलं. सई हॉटेल श्री गणेशदादा सकपाळ यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभलं, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार. माननीय श्री समीर दादा सकपाळ यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभलं. त्याचबरोबर आयु सहदेव सकपाळ यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. अगदी मुख्य व्यासपीठावरती सन्मान या ठिकाणी केले जात आहेत. थँक्यू सो मच. त्याचबरोबर हॉटेल कृष्णा गार्डनचे मालक संतोष दादा मोरे आपलाही सन्मान केला जातोय. आपण इथे उपस्थित नाही आहेत, परंतु आपलं सहकार्य मात्र मंडळ नेहमी लक्षात ठेवील. आपल्याला थँक्यू म्हणू आम्ही. पुढील सन्मान आयु दोंडीबा पवार यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. हां, आयुष्यमान दोंडीबा पवार यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. इथून पुढे मंडळाच्या माध्यमातून विशेष सन्मान आयोजन कमिटीमधल्या प्रमुख आयोजकांचा या ठिकाणी सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. प्रमुख आयोजक आदरणीय आमचे अंकुशदादा बालेराव यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती पुन्हा आम्ही करतोय. मी आदरणीय मारुतीदादा सकपाळ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे प्रमुख आयोजक आहेत. ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने करण्यात आली, अंकुश बालेराव प्रमुख आयोजक आहेत आणि यांच्यासाठी जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. सकाळपासून त्यांची धडपड पाहिली, प्रेम पाहिलं या स्पर्धेवरचं आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं तेवढं कमी असेल. मेहनत घेतली या स्पर्धेसाठी, सक्सेसफुल करून दाखवली ही स्पर्धा आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पुढील विशेष सन्मान आहे सर्वांचे लाडके आणि खऱ्या अर्थाने सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा ज्यांनी जिंकली, अथर्व अधिरा 11 संघाचे संघ मालक आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपले दीपक दादा सकपाळ यांनाही आपण सन्मानित करतोय. आदरणीय आमचे कुशाबा दादा सकपाळ यांच्या शुभ हस्ते आपण दीपक दादा सकपाळ यांना सन्मानित करतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा ज्यांनी जिंकली, टाळ्यांचा प्रतिसाद हवाय. प्रमुख आयोजक आहेत आणि खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी, स्पर्धा सक्सेसफुल केली. क्या बात आहे. पुढील सन्मान आहे प्रमुख आयोजक आमचे आदरणीय सोमनाथ दादा पवार यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. सोमनाथ दादा पवार यांना आपण सन्मानित करूया. अगदी खूप मेहनत घेतली याही व्यक्तीने, यार कमालीचं काम केलं. गेली 1-2 महिने या स्पर्धेची आपण जर पाहिली तर नियोजन सुरू होतं आणि त्यामध्ये सोमनाथ दादा पवार यांचंही कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल. मंडळाच्या माध्यमातून हा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पुढील
प्रमुख आयोजक खऱ्या अर्थाने ही स्पर्धा सक्सेसफुल करण्यामध्ये ज्यांचाही महत्त्वपूर्ण वाटा आहे आमचे अनिल दादा पवार यांनाही आम्ही सन्मानित करतोय। या आपल्याला विनंती आहे, प्रमुख आयोजक आहात या स्पर्धेचे, आपल्याला विनंती आहे या प्लीज। अनिल पवार या, चला या पुढे या। पुढील सन्मान आहे प्रमुख आयोजक खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने सकाळपासून त्यांची धडपड आम्ही पाहतोय, खूप मेहनत घेत आहेत। आमचे विजय दादा सकपाळ यांना सन्मानित केलं जात आहे। मारुती दादा सकपाळ यांना विनंती करतो आपण विजय सकपाळ यांचा सन्मान करावा, ट्रॉफी द्या प्लीज। त्याचबरोबर शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन मी मारुती दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आमचे प्रमुख आयोजक विजय दादा सकपाळ यांना आपण सन्मानित करावं। मेहनत घेतली यार, मेहनतीचं फळ आपण जर पाहिलं तर ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आहे। शिवजयंती निमित्त ही क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये विजय सकपाळ यांचा मोलाचा वाटा आहे, त्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया। पुढील सन्मान आहे वेंगळे गावचे सुपुत्र आणि खऱ्या अर्थाने KSK प्रतिष्ठान मधील एक गोड आवाज अर्थातच आमचे साथी समालोचक संजय सकपाळ यांना सन्मानित केले जाते मुख्य व्यासपीठावरती। मी विनंती करतो आदरणीय आमचे आनंददादा सकपाळ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे वेंगळे गावचं रत्न आहे ज्यांचा आवाज खूप चांगला आहे आणि कॉमेंट्री समालोचन क्षेत्रामध्ये आपलं नाव ज्यांनी केलंय संजय सकपाळ यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। संजय सकपाळ आणि कॉमेंटेटर आहेत, एक विशेष ट्रॉफी त्यांना कॉमेंटेटर म्हणून या ठिकाणी दिली जाते। आमचे कॉमेंटेटर संजय सकपाळ यांना आपण सन्मानित करतोय, ट्रॉफी त्यानंतर पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन त्यांचा सन्मान केला जातोय। टाळ्यांचा प्रतिसाद हवा आहे मित्रांनो, आजचा संपूर्ण दिवस त्यांनी गाजवलाय। आदरणीय आमचे सूर्यकांत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत। दादा या, आपलाही सन्मान या मुख्य व्यासपीठ आणि वेंगळी गावच्या माध्यमातून केला जातोय, करा। आदरणीय आमचे सूर्यकांत दादा, विशाल सकपाळ आणि योगेश सकपाळ यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय। या विशाल सकपाळ, योगेश सकपाळ, हा ठीक आहे तुम्ही सगळे घ्या ना, थांबा थांबा थांबा। विशाल सकपाळ आणि योगेश सकपाळ, सुभाष सकपाळ आपल्याला सन्मानित केलं जात आहे। या चला, ज्यांची नावं घेतोय त्यांनी पटापट या, कारण बक्षीस वितरण सोहळा इथून पुढे आपल्याला करायचा आहे, त्यासाठी मी विनंती करतोय की आपण लगेच या। ह्यांचा घ्या, ह्यांचा घ्यायचा ना, ह्यांचा घ्या। आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय, गुच्छ द्या चला। पुढील सन्मान विशेष आहे ही संपूर्ण स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धामध्ये गुणलेखक म्हणून अप्रतिम काम ज्यांनी केलं, सातारा जिल्ह्यातील नामवंत गुणलेखक, खुल्या गटातील अनेक स्पर्धा करणारा हा आपटी गावचा सुपुत्र अगदी अक्षय कदम यांना विनंती करतो आपण या, आपलाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। अक्षय कदम आपटी गुणलेखक आहेत, अक्षय कदम यांना आपण सन्मानित करतोय, सन्मान चिन्हही दिलं जात आहे त्यांना। टाळ्यांचा प्रतिसाद हवा आहे मित्रांनो, गुणलेखनाचं काम आज संपूर्ण दिवसभर ज्यांनी केलं अर्थातच आमचे लाडके गुणलेखक अक्षय कदम यांना आपण सन्मानित करतोय। त्याचबरोबर अक्षय कदम यांचे वडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय आमचे सुरेश दादा कदम क्रिकेटचे दर्दी फॅन आहेत आणि त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। सुरेश दादा कदम जे अक्षयचे वडील आहेत आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। अक्षय कदमचे वडील यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय। तदनंतर खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा आमच्या प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं, महाराष्ट्र नव्हे भारत नव्हे तर भारताच्या बाहेर ही स्पर्धा ज्यांनी पोहोचवली, खऱ्या अर्थाने सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला असणारा हा चॅनल आहे
ओम साई MTC लाईव्ह आणि त्याचे मॅनेजर या ठिकाणी आहेत रोशन. त्यांना विनंती करतो या आपलाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. ओम साई MTC टाळ्यांचा प्रतिसाद हवाय, टाळ्या कंटिन्यू वाजल्या पाहिजे. अप्रतिम स्पर्धा दाखवली. आजचा दिवस मात्र ओम साई MTCचा होता आणि काय क्लास दाखवलं यार. क्लीन आणि क्लिअरिटी आपण जर पाहिली ना तर अगदी क्लिअरिटी जबरदस्त होती. ओम साई MTC साठी एकदा जोरदार टाळ्या द्या. हा चॅनल आपण जर पाहिला आपला आहे. नेहमी सातत्यपूर्व ओम साई MTCने प्रयत्न केलाय. KSKच्या अनेक स्पर्धा त्या ठिकाणी केल्यात. रोशन आणि त्याची संपूर्ण टीम आहे. या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद मानतो. त्याचबरोबर आमचे विलासदादा गायकवाड यांचाही सन्मान आम्ही करतोय. विलासदादा या प्लीज. विलासदादा गायकवाड यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. या प्लीज. आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर मंगेश दादा भालेराव यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. करा चला इथून पुढे आपल्याला बक्षीस वितरण सोहळा आहे. ज्यांची नावं आम्ही घेतोय त्यांना विनंती आहे आपण हा सन्मान स्वीकारा. वेंगळे गावच्या माध्यमातून हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. कोण राहिले आता? थांबा देतो की तुम्हाला. त्याचबरोबर KSK प्रतिष्ठानचे पदाधिकारी आपण इथे उपस्थित असाल तर मुख्य व्यासपीठावरती या. आपणा सर्वांचा सन्मान वेंगळी गावच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. गावचं कोण राहिले का? दिनेश दादा सकपाळ यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या दिनेश दादा. यस दोन्ही टीम पुढे जाणार आहोत आम्ही. सन्मान काही बाकी आहेत आमच्याकडे. पुढील सन्मान आहे अर्थातच दोन्ही टीमचे कॅप्टन ज्यांनी ही स्पर्धा गाजवली. अर्थातच राजेश्री शिवछत्रपती चषक 2025 ची ही स्पर्धा ज्या दोन कॅप्टन अंतिम फायनल मध्ये आले. अर्थातच प्रथमतः सालोशी टीमचे अतुल यांना विनंती करतो आपण या. अतुल आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आणि तदनंतर कॅप्टन सार्थक यांनाही आम्ही आमंत्रित करतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती करतो या आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. प्रथमतः आपण अतुल यांना सन्मानित करूया. टीम आहे सालोशी, कॅप्टन आहे, टीमचे नेता आहे, टीमचा लीडर आहे आणि अप्रतिम कामगिरी राहिली टीम सालोशीची. त्याबद्दल अतुलचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होतोय. टाळ्यांचा प्रतिसाद हवाय. खाली बसलेले तुम्ही टाळ्या वाजवायच्यात यार. त्याचबरोबर टीम शिंदी कॅप्टन आहेत सार्थक, युवा खेळाडू आहेत आणि त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सार्थक वय कमी आहे परंतु खेळ त्यांचा खूप मोठा आहे. ओपनिंग बॉलर आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. टाळ्यांचा प्रतिसाद हवा आहे या खेळाडूसाठी. त्याचबरोबर आमचे पंच नरेश मामा आपलाही सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. पंच नरेश मामा. दोन्ही पंचांना विनंती आहे की आपण या आपला सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. झाले ना तुमचे? झाले बस झाले. खालची नको आता. तदनंतर शेवटचा आणि महत्त्वपूर्ण सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातोय. ज्यांचं प्रत्येक स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभतं ते आमचे साथी समालोचक KSKचा बुलंद आवाज आणि KSKच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण ज्यांचं काम राहिलंय ते आमचे मित्र सन्माननीय संतोषजी देसाई सर यांचा या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र आणि कोपरखेरणे विभागाचे ई प्रभाग समितीचे सदस्य सन्माननीय मारुतीदादा संगपाळ यांच्या शुभ हस्ते हा यथोचित असा सन्मान या ठिकाणी केला जातोय. KSKचा बुलंद आवाज सन्माननीय संतोषजी देसाई सर यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी ई प्रभाग समितीचे सदस्य आणि आमच्या गावचे सुपुत्र मारुतीदास संगपाळ यांच्या शुभ हस्ते
या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित केला जातोय। त्यानंतर आपण पुन्हा एकदा जाणार आहोत बक्षीस वितरण समारंभाकडे। प्रथमतः बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळण्यापूर्वी आपण या गावचे सुपुत्र अरुणदादा सकपाळ यांचं मनोगत ऐकणार आहोत। गोगवी सोसायटीचे संचालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेबद्दल 2 शब्द। नमस्कार। महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो। आज प्रथमतः मी शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी आमच्या सिद्धार्थ क्रिकेट क्लब वेंगळे यांच्या वतीने क्रिकेटचे भव्य सामने आयोजित केले, त्यांचं प्रथमतः मी शिवजयंतीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री मारुतीदादा सकपाळ, नवी मुंबईचे माजी नगरसेवक तसेच मुंबई मंडळाचे आमचे अध्यक्ष आनंददादा सकपाळ, तसेच आमच्या वेंगळे गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय श्री कुशाबा सकपाळ, बबनदादा पवार, आमच्या सोळशी विकास सोसायटीचे आमचे सहकारी आणि आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आलेले आमचे दाजीबाबा आणि माझे सर्वच सिद्धार्थ क्रिकेट क्लब वेंगळेचे सर्व माझे सहकारी मित्र, आपलं सर्वांचं या ठिकाणी मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो। आज या ठिकाणी भव्य असे क्रिकेटचे सामने वेंगळे गावाने या ठिकाणी आयोजन केलं आणि या अंतिम सामन्यामध्ये सालोशी संघ आणि शिंदे हा संघ दोन्ही अंतिम सामन्याचा फेरी खेळत होते आणि यामध्ये सालोशी संघाचा विजय झाला, त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक अभिनंदन आणि कौतुक करतो। तसेच शिंदे या संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि कौतुक करतो आणि 2 शब्द बोलून माझे शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू सो मच। हे आपल्या गावचे सुपुत्र अरुणदादा होते। तदनंतर खऱ्या अर्थाने वेंगळे गाव म्हटलं की एक नाव आपल्या डोळ्यासमोर येतं आणि वेंगळे गावचं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून केलं जातं, आपणा सर्वांचे लाडके आदरणीय मारुतीदादा सकपाळ साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील। अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रणाम आणि वंदन करून, त्याचप्रमाणे भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांना प्रणाम आणि वंदन करून, खरोखर आज सिद्धार्थ क्रिकेट मंडळ यांच्या वतीनं शिवजयंतीचं औचित्य साधून नवी मुंबईसारख्या शहरामध्ये अशी भव्य अशी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली। त्या सर्व तरुण मित्रमंडळाचं मी या ठिकाणी प्रथम स्वागत करतो। खरोखर आज पहिला असं पाहिलं की गावावरनं जवळजवळ 20 ते 25 लोक या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले, त्यामध्ये आमचे बबनदादा सकपाळ, बबन पवार, त्याचप्रमाणे महेंद्र सकपाळ, आमचे सर्वांचे मार्गदर्शक दादा पवार, त्याचप्रमाणे धोंडीबा पवार आणि खरोखर वेळोवेळी सर्वांना सहकार्य करणारे आमचे आनंददादा सकपाळ खरोखर सर्व स्पर्धांना त्या ठिकाणी भाग घेतात आणि मदत करतात। त्यामुळे कुशाबा सकपाळ, आमचे संपत सकपाळ, आमचे संतोष यादव, माजी सरपंच वेंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत। खरोखर सचिन सकपाळ या ठिकाणी, दीपक सकपाळ आहे, सर्वच मंडळी या ठिकाणी नावं घेण्याइतकी वेळ नाही पण भरपूर या ठिकाणी मंडळी उपस्थित आहेत। खरोखर आमचे गोगवे सोसायटीचे व्हाईस चेअरमन आमचे अरुणदादा सकपाळ, खरोखर तुम्ही आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलात। काही वकील मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलं, सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। खरोखर एक आगळं वेगळी स्पर्धेचं नियोजन केलं, या स्पर्धेबद्दल बोलावं तेवढं कमी आहे। आमचे समालोचन भरपूर बोलतात आमचे संजय देसाई, खरोखर त्यांचंसुद्धा योगदान 105 गावाला ठिकाणी लाभतं। आमचा दीपक सकपाळ तर सर्व स्पर्धे मी बघतो, दीपक तिथं असतोच आणि दीपकचं मी आवर्जून खरोखर अभिनंदन करेन। काल 2-4 दिवसापूर्वी स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धेमध्ये
अव्वल स्थान मिळवण्याचं काम दीपकनं केलं आणि खरोखर तुम्ही सगळी मंडळी त्याच्या पाठीमागं उभी आता जे सालोशी संघ आणि कोणता संघ शिंदी संघ विजयी संघ सालोशी संघानं आपला विजय प्राप्त केला आणि शिंदी संघानं जरी पराजित झालं तरी खेळ उत्तम केला. खरोखर त्यांच्यात एक बॉलर आहे, त्या बॉलरची बघण्यासारखी या ठिकाणी बॉलिंग होती. काही होतं शेवटच्या चंदूला भारत आपला हारतो तर काय एवढं मनाला लागून घ्यायचं नाही. एक दुर्गम भागातील दोन्ही या ठिकाणी संघ आहेत. विजेत्यांना पण शुभेच्छा आणि जे पराजित झाले त्यांनासुद्धा शुभेच्छा. आणि जे खरोखर सकाळीपासून ज्या 16 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्व खेळाडूंचं आणि सर्व संघांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. अधिकचा वेळ न घेता देसाई साहेब तुमच्याकडं या ठिकाणी समालोचन करण्याचं मी सोपवतो. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. हे होते आदरणीय आमचे मारुती दादा सकपाळ साहेब. अगदी वेंगळे गाव म्हटलं ना की खऱ्या अर्थाने वेंगळे गावचा संपूर्ण विकास ज्यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. कोपरखेडणे विभागामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम ते या ठिकाणी करत असतात. कोणतीही अडचण आपल्या सातारा जिल्ह्यातील नागरिकाला आली तर तुम्ही कधीही आदरणीय आमचे मारुती दादा सकपाळ यांना तुम्ही फोन करा. वेळोवेळी ते आपल्याला सहकार्य करत असतात. इथून पुढे आपण जाऊया बक्षीस वितरण सोहळ्याकडे. आणि बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करण्यापूर्वी मी विनंती करतो सर्व खेळाडू आता मात्र उभे राहा. फक्त 10 मिनिट तुमचे घेणार आहेत. टीम शिंदी आणि टीम सालोशी सर्वांनीच थोडं पुढे या, कारण 10 मिनिटामध्ये आपण या ट्रॉफी ज्या तुम्ही पाहताय आणि जो कोड कार्यक्रम आहे बक्षीस वितरण सोहळ्याचा त्याला मात्र आपण सुरुवात करण्यापूर्वी अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करूया आणि या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर गणपती बाप्पा. प्रथम सेमीफायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच ज्यांनी पटकवली आणि ही मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी आदरणीय कुशाबा दादा सकपाळ यांना विनंती करतो. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान आम्ही देतोय. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच आहे ज्यांनी 20 धावा कुठल्या सेमीफायनल मध्ये. नाव आहे पट्ट्या आहे सालोशी टीमचा नवनीत चव्हाण. या प्लीज. मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल आदरणीय कुशाबा दादा सकपाळ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नवनीत यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया. सेमीफायनल टाळ्यांचा प्रतिसाद हवाय दोन्ही टीम. व्यासपीठला विनंती करतो. नवनीत चव्हाण मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल. पुढे जाऊया फायनलचा मॅन ऑफ द मॅच. आणि फायनल मध्ये सुद्धा या खेळाडूंनी आपल्या बॅटनी रन बनवले. 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि क्रुशियल मॅच मध्ये इम्पॉर्टंट मॅच मध्ये 20 धावा कुठल्या पट्ट्या आहे सालोशीचा. नाव आहे सतीश चव्हाण. प्लीज या मॅन ऑफ द मॅच देऊया. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करतो सचिन दादा सकपाळ आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय. सचिन दादा पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. फायनल मॅन ऑफ द मॅच सतीश चव्हाण यांच्यासाठी टाळ्या द्या मित्रांनो. यार अप्रतिम बॅटिंग केली फायनल मॅच मध्ये. संघाला विजय प्राप्त करून दिला. 20 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. मॅन ऑफ द मॅच सतीश चव्हाण. वैयक्तिक पारितोषिक क्रमांक 1 आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे किताब देण्यासाठी मी विनंती करतो आमचे दोंडीबा दादा पवार आणि महेंद्र दादा सकपाळ यांना विनंती करतो आपण पुढे या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राजेश्री शिवछत्रपती चषक 2025 आणि नामांकन आहे. अनेक नावं समोर आली परंतु या स्पर्धेचा जॉन्टी रोड्स आहे. एनी गेसेस? शिंदी टीमचा नीरज मोरे या प्लीज. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब आम्ही देतोय. दोंडीबा पवार आणि महेंद्र दादा सकपाळ यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. स्पर्धा आहे श्री राजेश्री शिवछत्रपती चषक 2025. क्षेत्ररक्षक हा किताब त्याचा ऑल परफॉर्मन्स म्हणून या ठिकाणी आम्ही दिलाय.
कॅश आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ट्रॉफी आहे, आकर्षक ट्रॉफी आहे. नीरजशी बोलणार आहोत. नीरज, खेळ अप्रतिम राहिलाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब तुला मिळालाय, कशा भावना आहेत? खूप छान वाटलं आणि माझ्याकडे एवढा कॉन्फिडन्स आहे की माझी फिल्डिंग दर टायमाला चांगलीच राहते आणि दर टायमाला माझा हेच प्रयत्न असतं की संघासाठी बॉलिंग नाही बॅटिंग नाही तर ॲटलिस्ट आपण फिल्डिंग केली पाहिजे प्रॉपर, जेणेकरून आपली टीम कुठेतरी पुढे जाते. थँक्यू नीरज, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 16 संघ दाखल झाले आणि या 16 संघांमधून बेस्ट बॉलरचा किताब आम्ही देतोय. अर्थातच स्पर्धा आहे राजेश्री शिवछत्रपती चषक 2025 वेंगळे. उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी खऱ्या अर्थाने 6 विकेट्स घेतल्या. किताब देण्यासाठी मी बबनदादा पवार आणि संतोषदादा सकपाळ यांना पुढे बोलवतो, परंतु उत्कृष्ट गोलंदाज हा किताब जातोय. 6 विकेट्स. एनी गेसेस? गोलंदाज नाव आहे युवा टॅलेंट KSK, पट्ट्या आहे शिंदी गावचा सार्थक मोरे. प्लीज या. अप्रतिम बॉलिंग केली, 6 विकेट्स प्राप्त केल्या आणि बेस्ट बॉलरचा किताब आम्ही मुख्य व्यासपीठावरती देतोय. कॅप्टन आहे शिंदे टीमचा सार्थक मोरे. कॅश प्राइज आहे, त्याबरोबर आकर्षक ट्रॉफी आहे. टाळ्यांचा प्रतिसाद हवाय, जोरदार टाळ्या वाजवा. सार्थक मोरे बेस्ट बॉलर राजेश्री शिवछत्रपती चषक 2025 बोलणार आहोत आपण. कसं वाटतंय? बेस्ट बॉलरचा किताब मिळतोय कारण ओपनिंग ओव्हर तूच टाकतोस, काय वाटतंय? बरं वाटतंय, पण टीम जिंकली असतं जास्त चांगलं वाटलं असतं. दुसरा नंबर आवडत नाही का? नाही. ओके, याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या द्या. नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये प्रथम क्रमांक पटकवाल अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर आणि या स्पर्धेमध्ये धावा सगळ्यांनी बनवल्या, परंतु धावा बनवत असताना त्याचा स्ट्राईक रेट, धावा त्यांनी केल्या, फायनलपर्यंत संघाला घेऊन गेला. राजेश्री शिवछत्रपती चषक 2025 वेंगळेचा बेस्ट बॅटर आहे. 56 धावा 27 बॉलमध्ये कुठल्यात आणि प्रत्येक बॉलरला विचार करायला लावलं. याच मैदानावरती कोणताही कानाकोपरा नाही ज्या मैदानामध्ये त्यांनी स्ट्रोक खेळले नाहीत. प्रत्येक स्ट्रोक अप्रतिम होता. 56 धावा 57 बॉल. बेस्ट फलंदाज आम्ही देतोय आणि अरुण सकपाळ यांना विनंती करतो आपण या. अरुण दादा आपल्या शुभ हस्ते देतोय. पट्ट्या आहे सालोशीचा, नाव आहे सतीश चव्हाण. या प्लीज. बेस्ट बॅटरचा किताब आम्ही देतोय सतीश चव्हाण. अप्रतिम बॅटिंग केली आणि आपण सतीश चव्हाण यांना बेस्ट बॅटरचा किताब देतोय. ट्रॉफी आहे, त्याबरोबर कॅश प्राइज आहे. सतीश चव्हाण प्लीज या. 56 धावा कुठल्या आणि या 56 धावा निर्णायक होत्या. टाळ्यांचा प्रतिसाद हवा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सतीश चव्हाण. सतीश चव्हाण यांच्या बरोबर आपण बोलणार आहोत. सतीश चांगली बॅटिंग केली, धावा कमी आहेत परंतु निर्णायक धावा आहेत. या धावांनीच खऱ्या अर्थाने तुम्ही चॅम्पियन ठरलात. कशा भावना आहेत? प्रथमतः आयोजन जे केलं ते खूप सुंदर वाटलं आणि खेळपट्टी थोडीशी खराब असल्यामुळे खेळताना पण खूप कठीण वाटत होतं आणि माझा संघ विजयी झाला हे मला खूप अभिनंदन वाटते. आणि खरोखर माझ्या बॅटमधून अजून धावा यायला पाहिजे होत्या पण त्या आल्या नाहीत, पण नेक्स्ट टुर्नामेंटला नक्कीच येतील. थँक्यू सो मच. सतीश चव्हाण यांच्यासाठी जोरदार टाळ्या द्या. धावा अजून पाहिजेत त्यांना. नेक्स्ट टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मालिकावीर हा किताब देतोय, म्हणजेच या स्पर्धेचा बादशाह, या स्पर्धेचा राजा. ऑल ओव्हर स्पर्धा पाहिली तर या स्पर्धेमध्ये तब्बल 16 संघ दाखल झाले, परंतु एका खेळाडूने ही संपूर्ण स्पर्धा आपल्या खिशात टाकली. असा खेळाडू कोण आहे? मालिकावीर हा किताब आम्ही देतोय आणि मालिकावीर किताब देण्यासाठी आदरणीय आमचे आनंददादा सकपाळ यांना मी विनंती करतो. दादा आपण या. ज्याच्या बॅटमधून 15 चेंडूमध्ये 35 धावा आल्या, 6 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्या, टोटल पॉइंट आहेत 65 आणि हा खेळाडू आहे मालिकावीर. कोण असेल? एनी गेसेस? मालिकावीर 35 धावा 6 विकेट, टोटल पॉइंट 65. राजेश्री शिवछत्रपती चषक
2025चा मालिकावीर हा किताब जातोय. गाव आहे कांदाटी विभागातील, कांदाटी नदीच्या किनाऱ्यावरचं गाव आहे. एनी गेसेस? पट्ट्या आहे सालोशीचा नवनीत चव्हाण. या प्लीज. मालिकावीर हा किताब आम्ही मुख्य व्यासपीठावरती देतोय. कॅश प्राइज आहे, ट्रॉफी आकर्षक आहे. नवनीत यांना आम्ही ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज या ठिकाणी वितरण करतोय. मालिकावीर साठी एकदा जोरदार टाळ्या द्या सर्वांनी. नवनीत चव्हाण सतीश चव्हाणचे बंधू आहेत. सतीशनी बेस्ट बॅटर घेतलं, छोटा भाऊ आहे, त्यांनी मालिकावीर घेऊन जातोय. आता कशा भावना आहेत? मालिकावीर हा किताब आहे आणि संघ फर्स्ट क्रमांक आलाय. खरंच खूप चांगलं वाटतंय. मालिकावीर पण भेटतंय आणि ह्या ॲक्च्युली KSK मध्ये पहिलीच माझी मॅन ऑफ द सिरीज असेल 2 वर्षापासून आणि फर्स्ट प्राइज पण जिंकलो, तर खूप चांगलं वाटतंय. थँक्यू सो मच. नवनीतसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या द्या. खेळाडू अप्रतिम आहे, अष्टपैलू आहे, ऑलराऊंडर क्रिकेटर आहे आणि त्याची कामगिरी धमाल राहिली संपूर्ण स्पर्धेमध्ये. इथून पुढे 2 पारितोषिक आहे आणि ही पारितोषिक वितरण करण्यासाठी संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतो आता सर्वांनी उभे राहा, कारण 2 पारितोषिक राहिलेत. आणि द्वितीय पारितोषिक ज्या संघाने पटकवलंय, खेळाडू आपण जर पाहिले तर सगळे खेळाडू खूप मेहनत घेत आहेत. शिंदे टीमनी परफॉर्मन्स खूप चांगला दिला या सीझनमध्ये. विनर आहे द्वितीय पारितोषिक या ठिकाणी शिंदे टीम. संपूर्ण टीम प्लीज या. कॅश रक्कम आहे आणि आकर्षक ट्रॉफी आम्ही या ठिकाणी या संघाला वितरण करतोय. बबनदादा सकपाळ, दाजीरामदादा पवार आणि संपूर्ण व्यासपीठ इथेच आपण देऊया. टीम इथे सर्व बसेल आणि आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरण करतोय. ट्रॉफी पहा, खूप चांगली ट्रॉफी आहे आणि ज्या ट्रॉफीने खऱ्या अर्थाने प्रत्येक संघाला वेड लावलं, परंतु ही ट्रॉफी कोण जिंकलंय तर उपविजेता संघ आहे टीम शिंदे. कॅश प्राइज आम्ही देतोय, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आम्ही या ठिकाणी शिंदे टीमला देतोय. कॅप्टन तुम्ही हात लावा प्लीज. कॅप्टन एकाने उभे राहा आणि बाकीचे सगळे बसतील त्या ठिकाणी. एक चांगला फोटो घेतला जाईल. मित्रांनो, शिंदे टीमचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या. उपविजेता संघ राजेश्री शिवछत्रपती चषक 2025. अप्रतिम अप्रतिम कामगिरी, लाजवाब कामगिरी, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. फायनल 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 ट्रॉफी आहे आणि अंतिम ट्रॉफी चॅम्पियन संघ राजेश्री शिवछत्रपती चषक 2025 वेंगळे. चॅम्पियन संघ आहे टीम सालोशी. संपूर्ण टीम या. कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी इथे वितरण केली जाईल. मारुतीदादा सकपाळ आणि दाजीरामदादा पवार साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आणि संपूर्ण व्यासपीठाच्या हस्ते 1 नंबरची ट्रॉफी चॅम्पियन संघ टीम सालोशी. या टीम साठी जरा सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या द्या. टीम सालोशी साठी. चॅम्पियन संघ राजेश्री शिवछत्रपती चषक 2025 चा विजेता संघ आहे टीम सालोशी. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. अप्रतिम खेळ राहिला. कॅश प्राइज आणि ही ट्रॉफी आम्ही वितरण करतोय. क्या बात आहे, अप्रतिम आयोजन राहिलं. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम सालोशी. कमालीची कामगिरी राहिली. विजय असो, जय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. दोन्ही टीमचं या ठिकाणी फटाके उडवले जात आहेत आणि आज खऱ्या अर्थाने क्रिकेटमय वातावरणामध्ये अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ही जयंती या ठिकाणी साजरी झाली आणि वेंगळे गावचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. सर्व मान्यवर, त्याचबरोबर आमची संपूर्ण आयोजन टीम, सर्व खेळाडू, 16 टीम, KSK प्रतिष्ठानचे सर्व कमिटी मेंबर, सर्वांचंच पुन्हा एकदा खूप खूप आभार मानूया आणि ही स्पर्धा इथे संपली असं जाहीर करूया. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट.